ॲज इंडियन्स आपल्याला आपलं घर स्वच्छ ठेवण्यात खूपच अभिमान वाटतो. पण ही साफसफाई करण्याची पद्धत खरंच योग्य आहे का? तुम्ही जेव्हा क्लीनर विकत घेता तेव्हा तुम्ही त्याला सिंकच्या खाली ठेवता. मुलं असतात, तुम्ही त्यांना सांगता याला हात नका लावू, हे खराब आहे. पण त्याच क्लीनरने जेव्हा तुम्ही तुमचा फ्लोअर साफ करता किंवा तुम्ही भांडी धुता, मग तुम्ही त्यावरच त्याला खेळायला देता, त्यांना चाटू देता, जेवण पडलं तर भरवता. यात लॉजिक कुठे आहे? कोणतंच लॉजिक नाही. मुलं खरंच सुरक्षित आहेत का? पर्सनल केअर खूपच पर्सनलाइज झालेली आहे आणि होम केअरकडे कोणी पाहतच नाही आहे. मार्केटमध्ये जे क्लिनिंग प्रोडक्ट्स मिळतात त्यांच्यावर बहुतेक वेळा लिहिलेलं असतं करोसिव्ह, हायली ॲसिडिक. त्याने तुमचे हात खराब होतात, तुमच्या लंग्समध्ये ॲसिड जातं. आम्हाला त्या प्रॉब्लेमला तुमच्या लाईफमधून दूर करायचं. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया चेन्नईहून मयंक जैन आणि करण शहाचं. नमस्ते टायटन्स. जीवनाच्या मेसचा एकच रूल आहे की डाग कधी परमिशन घेऊन येत नाहीत. पण आज आम्ही तुम्हाला चॉईस देतोय. तुमचे डाग तुम्ही स्वतःच निवडा. तर या टायटन्स, बालपणीच्या आठवणी ताज्या करूया आणि ही भिंत घाण करूया. लेट्स डू इट. प्लीज या ना. प्लीज रिषभ. परफेक्ट. तर हे झालं घराचं खरं पिक्चर रेडी. आणि हे पिक्चर फक्त इथेच नाही, तर भारताच्या प्रत्येक घरातला डेली एपिसोड आहे. टायटन्स, तुम्हाला आठवतंय बालपणी जेव्हा तुम्ही भिंतीवर क्रेयॉनचे पिकासो बनवायचात, घरी आई त्याच पिकासोला फार मारायची. तेच डाग आज सुद्धा बनले आहेत. पण मम्मीच्या ओरडायच्या जागी आला आहे एंडलेस स्क्रबिंग, रबिंग आणि क्लिनिंगचं जगलिंग. मग ते क्रेयॉन्सचे डाग असो किंवा ॲडल्टहूडचा कॉफी स्पिल. जेव्हा आम्ही घराचं क्लिनिंग करतो तेव्हा आपले पेशन्स आपण नक्कीच क्लीन करत असतो. आणि विडंबना ही आहे की ज्या क्लीनरने तुम्ही घरी क्लीन करत आहात त्यात जवळपास 90% पाणी आहे, सोबत हार्मफुल केमिकल्स. म्हणजे सफाई तर थोडीफार होते, पण तुमचं वॉलेट आणि हेल्थ एकदम साफ होऊन जाते. यामुळेच आम्ही आणलंय क्लिवो. क्लिवो क्लीनर्स येतात सॅशेमध्ये, जी आहे कॉन्सन्ट्रेट पावडर. आणि हे बनवणं फार सोपं आहे. घरात असलेली एखादी कुठलीही बॉटल घ्या, मग तिच्यात पाणी भरा. आम्ही एक कोन देतो, सो पावडर ओतणं फार सोपं होतं. पावडर टाका, क्लोज करा. तुम्ही पूर्ण एक सॅशे मिक्स केलाय? येस, एक्झॅक्ट. आम्ही एक सॅशे मिक्स केलाय जो 500 ml चा किचन क्लीनर स्प्रे बनवणार आहे. आणि शेक करा. आता तुमचा क्लिवो क्लीनर आहे रेडी टू यूज, जो करतो प्रत्येक डागाचा फुल स्टॉप. ह्यात आम्ही केअरफुली सोर्स नॉन टॉक्सिक इन्ग्रेडियंट इन्क्लूड केलेला आहे, जो प्रत्येक सरफेसवर सेफ आहे, जसं की फ्लोअर्स, किचन कॅबिनेट, अप्लायन्सेस, ग्रीसी सरफेसेस आणि वगैरे वगैरे. फक्त एक स्प्रे आणि एक स्वाईप आणि तुमचं घर झालं फ्रेश, रेडियंट आणि स्ट्रेस फ्री. आणि इतकंच नाही, सगळ्यात मोठी गोष्ट हे आहे तुमच्या वॉलेटसाठी लाईट आणि प्लॅनेटसाठी ब्राईट. आणि जसं की तुम्ही पाहताय हळूहळू क्रेयॉन मार्क्स पण जात आहेत, हळदीचे डाग आणि ऑइल पण क्लीन होऊन जाते. हे सरफेस क्लिनिंगच आहे की आणखी कुठले यूज केसेस आहेत? सो आमच्याकडे फ्लोअरसाठी फ्लोअर क्लीनर आहे आणि आमच्याकडे डिशवॉश लिक्विड जेल सुद्धा आहे. आमच्याकडे ऑल पर्पज क्लीनर तुमच्या वुडन फर्निचरसाठी वगैरे पण आहे, किंवा घरी अजून काही डाग असतील. अँड देन वी ऑल्सो हॅव स्पेशालिटी क्लीनर्स जे कॉपर आणि ब्रासवर सुद्धा काम करतं. किंवा अजून काही टफ डाग असतात, जसं की बाथरूममधले डाग झाले, त्यासाठी सुद्धा आमच्याकडे बरेच काही सोल्युशन्स आहेत. टायटन्स, आपण प्रोडक्ट आणि त्याच्या माहितीवर जाण्यापूर्वी यांची पण कहाणी समजून घेऊया. या लोकांनी सुरुवात कुठून केली, एकमेकांना कसे भेटले आणि सफाईवर तुमचं लक्ष कसं काय गेलं. तुमचं टूथब्रश झालाय इलेक्ट्रिक, स्किन केअर होतोय पर्सनल, आणि तुमचं फूड पण होतंय हेल्दी. पण क्लीनर्स अजूनही बल्की बॉटलमध्ये टॉक्सिक केमिकल्समध्ये काय येत आहेत, तिथे आमचा विचार रुजला होता. करण आणि मी एकमेकांना लहानपणापासून ओळखतो. आम्ही दोघं 15 वर्षांपासून मित्र आहोत. आम्ही पूर्वी एकत्र शिक्षण घेतलं होतं. आणि माझ्या जुन्या बिझनेसनंतर जेव्हा आम्ही कॅटेगरीजना बघत होतो
तेव्हा आम्हाला कळलं की क्लिनिंग कॅटेगरीमध्ये सुद्धा खूप स्कोप आहे, कारण आपण 90% पाणी शिफ्ट करतोय पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत, ज्याला काही अर्थ नाहीये. जसं आपण त्यातून पाणी काढून टाकतो, आपल्या प्रॉडक्टची साईज कमी होते, लॉजिस्टिक्स कमी होते, हँडलिंग कमी होते, ऑपरेशन्सही कमी होऊन जातात. आणि जेव्हा टिकाऊपणाबद्दल बोलायचं तर 95% प्लास्टिक आपण कमी करू शकतो आणि एक्झिस्टिंग बॉटल्स सुद्धा वापरू शकतो आणि घरी पण हे स्टोअर करणं फार सोपं आहे. अँड द बेस्ट पार्ट इज सगळे इन्ग्रेडियंट नॉन टॉक्सिक आहेत, विच आर सेफर फॉर युअर पेट्स, युअर किड्स अँड फॉर युअर सेल्फ. तर मी जाऊन माझी जागा घेऊन फ्लोअर ओपन करू ह्याच्या आधी एक मार्केट डिमांड घेऊन टाकूया. यस किंवा नोचं बटन दाबून आम्हाला सांगा तुमच्या हिशोबाने या प्रोडक्टची मार्केट डिमांड किती आहे. %76% लोकांना वाटते की हो, हे प्रोडक्ट त्यांच्यासाठी फार गरजेचं आहे. चला, कॉंग्रॅच्युलेशन्स. सो टायटन्स, विल ओपन इट फॉर यू. या कॅटेगरीमध्ये कन्झ्युमर्स फार प्राइस सेन्सिटिव्ह आहेत आणि या कॅटेगरीमध्ये तुमची कॉम्पिटिशन स्टार्टअप्स नाही आहेत, फार मोठ्या कंपन्या आहेत. त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये एक्झॅक्टली तुमचा प्राइस डिफरन्स काय आहे, तो प्राइस डिफरन्स पे करायला कस्टमर्स तयार आहेत की नाही ते आम्हाला समजावा. तर आम्ही क्लिवो बनवतोय भारतासाठी, न तुमच्यासाठी न माझ्यासाठी, सगळ्यांसाठी. आणि जसं आम्ही पाणी काढून टाकलं, बॉटल्स काढून टाकल्या, आमची प्राइसिंग आहे कॉम्पिटिटरपेक्षा 50% लेस. प्रियंकाजींच्या हातात जो फ्लोअर क्लीनर आहे त्याचं 5 लिटर आहे 299 ते 349 रुपये, जे आम्ही ऑनलाईन रिटेलमध्ये विकतोय. आणि जे मार्केट लीडर आहेत ते विकतात 5 लिटर क्लीनर 750 रुपयांना. तर हा प्राइस डिफरन्स आहे ज्याबद्दल आम्ही बोलतोय. थोडं सांगाल आज तुमचे किती कन्झ्युमर्स तुमच्या प्लॅटफॉर्मवरून विकत घेतात आणि तुम्हाला कसा रिपीट रेट ह्या कॅटेगरीमध्ये दिसतोय? आम्ही सध्या 2 चॅनल्सवर थोडं हेविली सेल करतोय. एक आहे Amazon आणि दुसरी आहे आमची शॉपिफाय वेबसाईट, जिथून 80% रेव्हेन्यू जनरेट होतो. आम्ही पाहतोय की आमचे फ्लोअर क्लीनरसाठी आम्हाला दिसतोय 37 ते 40% रिपीट रेट. दर महिन्याला हे घडतंय 6 महिन्यांच्या कालावधीत. मार्केट लीडरचं जे बेंचमार्किंग आहे ते 45% वर आहे. 6 महिन्यांपूर्वी आम्ही 15% वर होतो. तर आम्ही सध्या पाहतोय ठराविक वाढ होत असलेली. तर टोटल काय चॅनल स्प्लिट आहेत ते एकदा समजवाल? Amazonवर जवळपास 55% आहे, ओके. शॉपिफायवर जवळपास 25% आहे आणि उरलेले 20% फ्लिपकार्ट आणि क्रेड. आणि सध्या आम्ही लॉन्च केलंय जस्ट पे कॉमर्स पोर्टल लाईक झेप्टो आणि बिग बास्केटवर. आता आम्ही लाईव्ह जाणार आहोत इन्स्टामार्टवर येत्या आठवड्यात. थोडं युनिट इकॉनॉमिक समजवाल ब्रँडचं? असं समजा की एका ऑर्डरची व्हॅल्यू ₹100 आहे आफ्टर GST, तर 28 रुपये त्याची कॉस्ट आहे. ओके. 24 ते 25 रुपये इज द कॉस्ट ऑफ फुलफिलमेंट. तर आमचे मार्केटिंगमध्ये जातात साधारण 55 रुपये. लॉस पर युनिट होतो 5 ते 6 रुपये. तर आता तुमचं एबेटा किती आहे? किती पर्सेंट तुमचं आम्ही एबेटा आहे? जवळजवळ -22% एबेटामध्ये आहोत. आणि मंथली किती स्केल आहे आता? या महिन्याला आम्ही क्लोजिंग करतोय अराउंड 70-75 लाख नेट रेव्हेन्यू. एप्रिलमध्ये आम्ही केले होते जवळपास 35 लाख. मे मध्ये आम्ही केले होते जवळपास 45 लाख. जूनमध्ये आम्ही केले होते जवळपास 53 लाख. जुलैला आम्ही क्लोज केलं होतं जवळपास 61 लाखाला. आणि ऑगस्टमध्ये आम्ही 70-75 लाख करण्याच्या ट्रॅकवर आहोत. आता थोडं IP बद्दलही सांगा. टू बी व्हेरी ऑनेस्ट, FMCG मध्ये आम्ही काही IP करू शकत नाही, राईट? ज्या क्षणी आम्ही IP करणं ट्राय करू, आमचं फॉर्म्युलेशन ओपन मध्ये निघून जातं. तुमचं मॅन्युफॅक्चरिंग कॅप्टिव्ह आहे, तुम्ही स्वतःहून करता की थर्ड पार्टी? आम्ही स्वतःहून करतो. आज जे तुमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, कोणत्या स्केल पर्यंतची कॅपॅसिटी आहे? आता आम्ही 2 शिफ्ट मध्ये चालतोय ओके. ऑलरेडी. आणि 75 पासून आम्ही 1.2 CR पर्यंत करू शकतो, जास्त कष्ट न करता. त्यात आम्हाला काही त्रास होणार नाही. त्याच्यानंतर आम्ही थर्ड पार्टी वेअर हाऊसिंग एक्सप्लोर करू किंवा तुमच्या प्रोडक्ट बरोबर आम्ही ते करू आणि शकतो. नवीन युनिटचं जर तुम्हाला मोठं युनिट करायचं असेल, किती कॅपेक्स आहे? 5 करोड 6 करोडच्या स्केलला जायचं असेल तर कॅपेक्स काय? आतापर्यंत आम्ही इन्व्हेस्ट केलेत आमच्या फॅक्टरीमध्ये 20 लाख रुपये. ओके. आणि ते आम्हाला Clear. 1.2 CR ला नेऊ शकतात. ज्या क्षणी आम्ही 50 lakhs करू, तर कदाचित ते आम्हाला थोडं अजून ऑटोमेशन पाहिजे, राईट? आणखी 4 CR ला नेऊ शकतील. आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आमची जी टीम आहे, आमची टीम जवळपास 50 लोकांची आहे. 95% फॅक्टरी आज स्त्रिया चालवतात, ज्या नाशिकच्या लो लाईन एरियामधून येतात. तुम्ही फक्त एकदा सांगून टाका की काय अपेक्षा आहे तुमची टायटन्स कडून. सो टायटन्स, आमची अपेक्षा सिंपल आहे. 75 लाख फॉर 1.5% इक्विटी इन द कंपनी. अरे वा, सुरू झालं. चला, आज देणार आहे. अर्जुनने सगळ्यांची बोलती बंद केली आहे, सगळ्यांना ब्लॉक केलंय. अर्जुनने हो ब्लॉक ना. बझरच दाबलाय. तर अर्जुन, सांगा तुम्ही काय ऑफर देताय? मी एक्झॅक्टली 3 ते 4च्या मध्ये 3.5x जवळपास तुमची पोस्ट मनी लास्ट राऊंडची व्हॅल्युएशन 32 करोड आहे. त्या व्हॅल्युएशनवर मला 25 लाख टाकायची इच्छा आहे. आणि मला हेही समजवायचंय की
हे तुम्हाला 25 लाख फार डायल्युशन होणार नाही, पण आम्ही सुरुवातीपासून तुमच्या बिझनेसच्या स्टार्ट बद्दल बोलतोय आणि मला हेही माहितीये की ब्रँडिंग, मार्केटिंग आणि या ब्रँडला एक लवेबल ब्रँड कसं बनवायचं ही माझी एक्सपर्टीज आहे. तर यासाठी मला ही व्हॅल्युएशन हवी. आता तुम्हीच सांगा तुमचं या ऑफरवर काय म्हणणं आहे. ज्या रेझिलियन आणि ज्या ग्रीड बरोबर आम्ही हा बिझनेस बनवतोय आणि जी फ्रुगॅलिटी, टू बी व्हेरी ऑनेस्ट, या कॅटेगरीमध्ये हे युनिट इकॉनॉमिक्स कुणाच्या कोणाच्या जवळ जवळ नाहीये आणि त्यासाठी क्लिअर ध्येय हवंय. असं काही नाही की आम्ही फार चांगले बिझनेसमॅन आहोत. आय थिंक या भोवतीची संपूर्ण सस्टेनेबिलिटीची स्टोरी फार फार शक्तिशाली आहे, ज्याबद्दल लोक ऑलरेडी बोलत आहेत. जेव्हा आम्ही बंद होणार होतो, एक काळ असा होता जेव्हा आमच्याशी कोणीच बोलायला तयार नव्हतं. तेव्हा ज्या इन्व्हेस्टर्सनी आम्हाला सपोर्ट केला, राईट, आणि आजही सपोर्ट करायला बसले आहेत, ते एका फोन कॉलवर तयार आहेत की मयंक तू फेस्टिवल संपव, मग आपण बोलूया. तर मला वाटतं की हा त्यांच्यावर खूप मोठा अन्याय होईल की त्यांनी सपोर्ट केला आम्हाला जेव्हा वाटत होतं की हे चालणार नाही, पण ठीक आहे, ट्राय करूया. तर आज आम्ही जिथे आहोत तिथे आम्हाला वाटतं की त्यांना सुद्धा थोडं अप्रिसिएशन दिलं पाहिजे, कारण त्यावेळेस त्यांनी आमच्यासाठी खूप मोठी रिस्क घेतली होती. मग तुम्ही काउंटर सांगा. मी कसं काय सांगू? तर तुम्ही अप्रॉक्सिमेटली म्हणताय 50 करोड is a 50 valuation करोडची fix. व्हॅल्युएशन मला वाटतं की हे फेअर आहे. अगेन आय मीन ठीक आहे, मग आपण दुसऱ्याचं ऐकूया. आपण ही ऑफर रिजेक्ट करतोय. येस. ओके. आता नाही, तर अर्जुनने ऋषभने reject पण- केलं ना, ऋषभने पण म्हणून jump आता. घेतली. हो, हो, हो. ऋषभने पण जम घेतलीये. तुम्ही सांगा. तर मयंक आणि करण, तुम्हाला माझी टीम आधी सुद्धा भेटलीये एकदा एप्रिल दोनदा. 2024 मध्ये तुमची ऋषभ order सरांची आली ऑर्डर आली होती होती आमच्याकडे. आमच्या अगदी वेबसाईटवर. बरोबर. आम्ही सगळं सोडून स्वतः पॅक केली होती ती ऑर्डर. थँक्यू सर घर साफ झालं की नाही? सगळं साफ झालं. फार चांगला फीडबॅक पण आला घरून. वाईट गोष्ट ही की आम्ही इन्व्हेस्ट नाही केलं, म्हणून मी आता बोलणार आहे की मी तुम्हाला द्यायला रेडी आहे इन मल्टिपल ऑफ 5. अँड दुसरी गोष्ट अशी की मला जास्त स्टेक हवाय. म्हणजे तुम्ही 75 लॅक्स म्हणताय, मला 3-4 पट जास्त करायचंय. तर आपण तसं इफ आय कॅन डू फॉर $500,000 4.5 करोड्स याच्यासाठी, कारण पण मग खरं तर Skin in the स्किन game. इन द गेम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. यांची स्किन घेऊनच टाकूया आज. आनंदाचे सर अश्रू. यांची स्किन घेऊन टाका. 5.2 मल्टिपल फॉर 4.5 करोड्स. 50 करोडच्या व्हॅल्युएशन वर अप्रॉक्सिमेटली येत आहे. Yes. ॲट 4.5 करोड. येस. 10% तरी घ्या. हा, तुम्ही 10% स्टेक घ्या ना. 4.5 करोड हो, तर म्हणजे 10% होतात. ऋषभ, तुम्हाला इतके चांगले इन्व्हेस्टर मिळत आहेत, ते खूप चांगले आहेत. त्याच्यावर मला वाटतं की तुम्हाला डायल्यूट करण्याची गरज नाहीये. पण जर तुम्हाला करायचं असेल तर मी असोसिएट होऊ शकते तुमच्या बरोबर आणि मी 25 लाख टाकू शकते याच व्हॅल्युएशनवर जी ऋषभ देत आहे. ओके, मला असं वाटतं की जेव्हा 2 एक्सपिरियन्स टायटन्स यात इन्व्हेस्ट करण्यासाठी इंटरेस्टेड आहेत, तर मलाही तुमच्याबरोबर हात मिळवायला निश्चित आवडेल विथ 25 लॅक्स त्याच व्हॅल्युएशनवर ऋषभ प्रमाणे. ओके. बिग प्लेयर्सची एंट्री तुम्ही थांबवू शकत नाहीत, कारण यात कोणताही IP नाहीये. यामुळे मी तुमच्या बरोबर आज हात मिळवू शकत नाहीये. ठीक आहे. थँक्यू सो मच. तर मग मयंक, ऋषभ बोलतायत 4.5 करोड 45 लाखाच्या व्हॅल्युएशनवर. त्याच व्हॅल्युएशनवर 25 लाख प्रियांका आणि 25 लाख पवनजी इन्व्हेस्ट करायला तयार आहे. म्हणजे पर्सेंटेज वाईज किती डायल्युशन होत आहे? अराउंड अराउंड 10.5%. 10.5%. तुम्हाला वाटलं तर तुम्ही फक्त ऋषभ बरोबर हँडशेक करू शकता. तुम्हाला वाटल्यास तिघांबरोबरही करू शकता, कोणा दोघांबरोबर पण करू शकता, कोणा एका बरोबर पण. बरं, आपण 5 करोड 10% करू शकतो का? या. डन. 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 50 करू जवळपास. डन. ओ वंडरफुल. तर 50 करोडच्या व्हॅल्युएशनवर 5 करोडची इन्व्हेस्टमेंट. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. वा, मस्त. तर टायटन्स, तुम्हाला पण आणि आमच्या स्टुडिओ ऑडियन्सला पण आणि घरून जी ऑडियन्स पाहते त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आजची आतापर्यंतची सगळ्यात मोठी डील झाली इथे, सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट वा. झाली इथे. तुमची फॅमिली तुमच्यासोबत आली? हो हो हो. कोण कोण आलाय तुमच्यासोबत? माझे आई बाबा आणि माझी बायको. आणि माझी बायको. मग काय आपण त्यांना इथे बोलवू शकतो? प्लीज. प्लीज. कॉंग्रॅच्युलेशन्स. हे आजपर्यंतची सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट इथून घेऊन जात आहेत.
ही एक टीव्ही सिरियल पाहत होती, कोणता तरी डान्सचा शो पाहत होती. 3 आठवड्यांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही दोघांनी घरी कोणाला सांगितलं नव्हतं. आम्हाला वाटलं जाऊन येऊया. ट्रेलरमध्ये आलो तर ठीक आहे, नाही आलो तर कोणाला काही सांगायची गरज नाही. तर आम्हाला जेव्हा कळलं की फॅमिली पण येऊ शकते राईट, तरी आम्ही कोणाला काही सांगितलं नाही. तर मी यांना रोज विचारलं की तुम्हाला तिथे ऑडियन्समध्ये जायचंय, मी ओळखतो जे तुम्हाला तिथे बसवू शकतात. शी गॉट ऑल एक्साइटेड. उद्या जायचंय, परवा जायचंय. आणि मला वाटतं तेव्हापासून इथपर्यंत 3 आठवड्यात हे मला वाटतं माझ्यासाठी फार मोठा मुवमेंट आहे की या सगळ्यांना मी इथे आणू शकलो. वाव, दॅट्स अमेझिंग. घरी हा स्वतः क्लिनिंग करतो का? हो करतो सगळं करतो. आय थिंक त्याच्या बायकोला विचारायला हवं. हो खरे मम्मीला खरे नाही. तुम्ही सांगा. मम्मीला नाही. हो म्हणाली. मी मंडे टू सॅटर्डे काम करते, तर संडेला जेव्हाही नवीन प्रोडक्ट येतं हिल बी लाईक अक्षी चल हे प्रोडक्ट ट्राय करूया. मी बोलते मयंक एकच दिवस आहे, तर नाही ट्राय करूया. यांचं डेडिकेशन बघून आय समहाव बी लाईक चला ठीक आहे ट्राय करूया. सो द न्यू प्रोडक्ट हे जे सुरू करतायत आय थिंक 10 दिवस आधी. सो वी वर जस्ट ट्राईंग. म्हणजे क्वालिटी अशुरन्स तुम्ही देता. इनडायरेक्टली. मला वाटतं की त्या भागामध्ये सगळ्यात क्लीन घरं तुमचीच असणार. हा, सगळे प्रोडक्ट वापरून आपल्या घराला एकदम क्लीन बनवलं असेल. थँक्यू मयंक आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. तर पाहत रहा आयडियाबाज, भारताचा स्वतःचा स्टार्टअप मंच.